जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवणार आणि त्यांचा अर्थ पण समजून सांगणार. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. कृष्ण देही नाही देवबळ, लीला विग्रही चितकल्लोळ, त्यांची सर्व कर्मे पावनशीळ, उद्धरी सकळ श्रवणे कथने. कृष्ण कर्माचे करी जो स्मरण, ते कर्म तोडी कर्मबंधन, ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. श्रीकृष्ण असेल सकाम, मनाला या लागी आचरे कर्म, ज्याचे नाम निर्दळी सर्व काम, तो स्वयं सकाम घडे केवी. श्रीकृष्णाचा स्मरतान काम, स्वयं संन्यासी होती निष्काम, सकामाचा निर्दळे काम, ऐसे उदार कर्म आचरला. तेने अवाप्त सकळ कामे, ऐसी आचरला अगाध कर्मे, मानव तारावया मनोधर्मे, कीर्ती मेघश्यामे विस्तारिली. कैसे कर्म सुमंगळू, कानी पडतांची अळू माळू, नासुनिया कर्म मुळू, जाती तत्काळू श्रवणादरे. श्रवणे उपजे सद्भावो, सद्भावे प्रकटे देवो, तेने निर्दळे अहंभावो, ऐशी उदार पहावो हरी कीर्ती. श्रीकृष्ण कीर्तींचे स्मरण, कान करिता श्रवण पठन, मागे उद्धरले बहुसाल जन, पुढे भविष्यमान उद्धरती. जरी केलिया होती पुण्यराशी, तरी अवधान होय हरी कथेसी. एरवी ऐकता निरांसी, लागे अनायासी अतिनिद्रा. जे हरिकथेसी सादर, त्यांच्या पुण्या नाही पार. कृष्णे सुगमो पाव केला थोर, दिनोद्धार हरिकीर्तने. श्रीकृष्ण कीर्तन गर्जतान गोठी, लाजिल्या प्रायश्चितांची कोटी, उतरल्या तीर्थांची उटी, नामासाठी निज मोक्षू. ऐसा निज कीर्ती उदारू, पूर्ण ब्रह्म सारंग धरू, लीला विग्रही सर्वेश्वरू, पूर्णावतारू यद्वंशी. उतरला धरा भार येथ, सत्यनमनी श्रीकृष्णनाथ, यादव उरले अति अद्भुत, तेही समस्त निर्दळावे. ये अवतारे ऋषिकेशी, मने हेच कृत्य उरले आम्हासी. निर्दळोनी निजवंशासी, निजधामासी निघावे. तो यादवान माझी माधव, कालात्मा देवाधिदेव, जाणोनी भविष्याचा भाव, काय अपूर्व करिता झाला. आता या ओवींचा अर्थ. श्रीकृष्ण देहामध्ये दैवाचे म्हणजे प्रारब्धाचे प्राधान्य नव्हते. तो लीला विग्रही म्हणजे स्वतःच्या इच्छेने देह धारण करणारा होता. तो शुद्ध चैतन्य सागरावरील एक लाटच असा त्याचा दिव्य देह होता. त्याची सर्व कर्मे पुण्यशील पावनशील होती. त्याच्या कर्माचे श्रवण आणि कथन केल्याने सर्वांचा उद्धार होऊ शकतो. श्रीकृष्ण कर्माचे जो हृदयापासून स्मरण करतो, त्याचे ते कर्मच जीवाचे कर्मबंधन तोडून टाकते. श्रीकृष्णाने दिनांच्या उद्धारासाठी अशी उदार कर्मे केली. कोणी असे म्हणू शकेल की तो भगवान श्रीकृष्ण सकाम असेल आणि त्यासाठीच त्याने ही कर्मे केली असतील. पण ज्याचे नाव सर्व कामनांचा नाश करते, तो स्वतःच सकाम असणे शक्य आहे का? श्रीकृष्णाच्या लीलांचे स्मरण केल्याने संन्याशी सुद्धा निष्काम होतात आणि सकामाचा काम निवृत्त होतो. असे उदार अलौकिक चरित्र त्याने आचरिले आहे. आपल्या अगाध कर्माने त्या मेघश्यामाने मानवाचा उद्धार होण्यासाठी आपली कीर्ती या लोकी पसरविली. भगवंतांचे सुमंगल कर्म थोडेसे देखील कानी पडताच कर्ममळ नाहीसा होऊन जातो. त्याच्या श्रावणाने श्रोत्यांच्या मनात सद्भावना निर्माण होते. सद्भावनेने देव प्रगट होतो आणि अहंकार नाहीसा होतो. अशी ही हरीची कीर्ती अतिशय उदार आहे. श्रीकृष्णाच्या मंगलमय कीर्तीचे श्रवण, स्मरण किंवा पठन करून अनेक लोक उद्धरून गेले आणि यापुढेही उद्धरून जातील. पूर्वजन्मी पुण्यराशी जोडलेल्या असतील तरच हरिकथेकडे लक्ष लागते. जे पुण्यवान नाहीत अशांना ऐकताना अनायासे झोप येते. ज्यांना हरिकथेविषयी आदर असतो त्यांच्या पुण्याला पार नाही. कीर्तनाने दिनांचा उद्धार व्हावा म्हणून श्रीकृष्णाने हा सोपा उपाय करून ठेवला आहे. गर्जना करून हरिकीर्तन करू लागली की प्रायश्चितांचे समुदाय लाजून जातात. तीर्थांच्या बळीजाव मागे पडतो. केवळ नामाने म्हणजे भगवंताच्या प्रेमाने मुक्ती प्राप्त होते. असा आपल्या कीर्तीने उदार आहे. तो
पूर्ण परब्रह्म सर्वेश्वर असूनही लीला शरीर धारण करून यदुवंशी पूर्ण अवतार झाला. आतापर्यंत पृथ्वीचा भार उतरला आहे असे श्रीकृष्णाला वाटेना, कारण अत्यंत प्रबल असे यादव राहिले होते. ते सर्व निर्दाळून टाकावेत असे त्याला वाटले. श्रीकृष्ण म्हणाला, या अवतारामध्ये यादवांच्या नाशाचेच कार्य उरलेले आहे. तेवढा आपला वंश नाहीसा करून आपण निजधामाला जावे. अशा संकल्पनेने यादवांतील कालरूप पुढील भविष्य ओळखून कोणती अपूर्व गोष्ट घडवून आणता झाला ते ऐका. धन्यवाद.